या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिन्नर शहरासह तालुक्यात संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात आले। मात्र 24 तास यामुळे पोलिसांना उन्हातही आपली ड्युटी बजवावी लागत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पिण्याचे पाणी व सेफ्टी लिक्विडचे वाटप करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले। कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिन्नर शहरासह तालुकाभर संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात आले। या काळात अत्यावश्यक सेवा देणारे वैद्यकीय क्षेत्र व सुरक्षेसाठी 24 तास तैनात असलेले पोलीस कर्मचारी हे आपल्या जीवाची तमा न बाळगता ड्युटी बजावत आहे। अशा या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे उतराई होण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे असा विचार करून प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सिन्नर शहरात ठिकठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना पिण्याचे पाणी व सेप्टिक लिक्विडचे वाटप करण्यात येऊन त्यांना आपल्यातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन घोरपडे, संदीप लोंढे, अजय कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांनी ही जनसेवा केली। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। जगासह भारतामध्ये कोरोनाचं मोठं थैमान घातलेलं आहे आणि या कोरोनाचा सामना करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी कोरोना कसा पसरणार नाही त्याचा अटकाव कसा होईल यासाठी जनतेला एकत्र न येण्याचा त्यांनी संदेश दिलेला आहे। गावाची गावं आणि शहराची शहरं बंद केली आहेत, त्यामुळे शहरामध्ये कुठं गर्दी होऊ नये यासाठी सिन्नरमध्ये पोलीस रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत। उन्हातानामध्ये ते पहारा देत आहेत। त्यांच्या जेवणा खावण्याची 24 तास ड्युटी करत असल्यामुळे कदाचित त्यांना जेवण वेळेवर मिळू शकत नाही। म्हणून तालुक्यातील नागरिकांनी आपल्याला जमेल तसं आपल्या गल्लीमध्ये किंवा चौकात किंवा शहरामध्ये नाक्यावर जे पोलीस असतील त्यांना जेवणा खावण्याची सोय करावी, हा एक चांगला संदेश जावा म्हणून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही पोलिसांना नाश्ता, पाणी, फळं वाटप करत आहोत। आणि आज त्यातच म्हणून आज आडवा फाटा, सिन्नर शहरातील शिवाजी चौक, नंतर बस स्टँड आणि संगम नाका इथं आम्ही पोलिसांना फळं वाटप आणि पाण्याचं वाटप केलेलं आहे।